तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या पवित्र जीवनाचा अनुभव घ्यायचा आहे? मग सामील व्हा जीसस इंडिया होली लँड टूर मध्ये. यरुशलेमेच्या पवित्र रस्त्यापासून बेथलेहेमच्या शांत परिसरापर्यंत ही आध्यात्मिक यात्रा तुम्हाला येशूच्या पावलावर घेऊन जाईल. अनुभवी मार्गदर्शन, आरामदायी प्रवास आणि अविस्मरणीय क्षण तुमची वाट पाहत आहे. म्हणून तुमचं सीट आजच बुक करा आणि तुमच्या आत्म्याला पवित्र स्पर्शाचा अनुभव द्या. अधिक माहितीसाठी संपर्क अविनाश बनकर, डायरेक्टर जीसस इंडिया टीव्ही, 98 34 35 36 81. आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. प्रभूला धन्यवाद देतो आजच्या दिवसाबद्दल. तुमच्या मंडळीसाठी भरपूर शुभेच्छा. आणखीन एक नवीन वर्ष या चर्चला प्रभूनं दिलं, परंतु नेमकं मंडळी चर्च का स्थापन केलं, त्याचा उद्देश, त्याचं ध्येय काय? जेव्हा चर्च स्थापन झालं, पहिलं चर्च, पहिली मंडळी, त्या मंडळीची तुलना करताना आता अस्तित्वात असणारं चर्च प्रभू याच्याकडनं काय अपेक्षा करत आहे? जेव्हा पहिली मंडळी स्थापन झाली त्यास प्रभू शेवटच्या मंडळी संबंधानं बोलला. 3.5 वर्षाच्या कालखंडाच्या सेवेमध्ये जाता जाता अनेक महान आणि गहन गोष्टी मंडळी संबंधानं तो बोलला आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं, शेवटच्या मंडळीचं गौरव हे पहिल्या मंडळीपेक्षा अधिक असेल. जी पहिली मंडळी होती त्या मंडळीची जर इतिहास तुम्ही तपासला किंवा त्या मंडळीची स्थापना तुम्ही पाहिली तर तुम्हाला कळेल, लोकांमध्ये इतका आवेश, देवाविषयीचं इतकं प्रेम, ख्रिस्त समजल्या कारणानं त्यांच्या अंतःकरणातली प्रभूला भेटण्याची उत्कंठा. त्या काळामध्ये आज चर्च रविवारी अस्तित्वात आलं, परंतु त्यावेळेस जर तुम्ही बघितलं, रोज प्रति दिवशी हजारोच्या संख्येनं लोक घराघरात एकत्र जमत होते. घराघरामध्ये प्रार्थना, घराघरामध्ये मंडळी, आणि या सगळ्या घरातल्या प्रार्थना याच्यानं लोक पेटलेले असायचे. अंतःकरणामध्ये देवाविषयीची भूक आणि तहान असायची. त्यानंतर उपासनेसाठी ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त उठला तो रविवार, त्या दिवशी लोक मंदिरामध्ये एकत्र जमू लागले. बरं, मंदिरामध्ये एकत्र जमत असताना हे मंदिर असल्या आवेशानं भरलं होतं की लोकांना त्या मंडळीतलं सामर्थ्य, त्यातली पावर, त्यातलं ताकद, प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणात पृथ्वी तलावर आल्यावर जसं तो चर्चमध्ये, मंदिरामध्ये गेला आणि इतके अद्भुत अलौकिक चमत्कार त्यानं केले, या चमत्काराचा अनुभव मंडळीनं घ्यायला सुरुवात केली. आणि आम्ही पाहतो की जेव्हा पहिलं पुनरुत्थानानंतर सुंदर नामे दरवाजाजवळचा लंगडा भिकारी पेत्रानं प्रार्थनेच्या वेळामध्ये देवाच्या मंदिरामध्ये, चर्चमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर वर्षानुवर्ष मंदिराच्या बाहेर असणारा भिकारी पाहिला आणि पेत्रानं ओळखलं, आता भिकारी लंगडा मंदिराच्या बाहेर नको, तर त्यानं उड्या मारत मंदिरामध्ये यायला पाहिजे. पेत्रानं ते ओळखलं. आजपर्यंत लोक मंदिराच्या बाहेर भिकारी तयार करत होते, ते औदार्य दाखवत होते, आम्ही अशा प्रकारचे समाजसेवक आहोत, आम्ही अशा प्रकारचे लोकांना मदत करणारे लोक आहोत. परंतु या ठिकाणात पेत्राला कळालं, मदत माणसाला भिकारी बनवते, परंतु जेव्हा येशू त्यांच्याकडे येईल तेव्हा ते भिकारी असणार नाही, तर देवाच्या मंदिराचा भाग बनणार आहे. हे चर्च आहे. आणि पेत्र जे लोक
आजपर्यंत या व्यक्तीला देत होते, परंतु पेत्रानं त्याला छेद देऊन टाकला. हे तर त्या भिकाऱ्याला म्हणतो, माझ्याकडं सोनं रूप काही नाही, जे आहे ते मी तुला देतो, येशूच्या नावानं चालू लाग. देवाचे प्रिय लोको, मंडळीची गरज सोनं रूप नाहीये, मंडळीची गरज येशू आहे. येशू ही त्याची गरज आहे. जेव्हा येशू येतो ना, तर बाकीच्या गोष्टी आपोआप येतात. परंतु आता या दिवसामध्ये जर चर्चला तुम्ही पाहिलं, सगळी संपन्नता त्यांच्याकडे, पण येशू हरवून बसलेले आहेत. आणि जेव्हा येशू हरवला जातो ना, त्या चर्चला वैभव प्राप्त होत नाही. म्हणून चर्च अस्तित्वात आलेलं असताना प्रभूनं कशासाठी ही मंडळी स्थापन केली? चर्च यासाठी नाही की तुम्ही त्या मंडळीचे सभासद बनावं, मग तुम्हाला कब्रस्तान मिळावं, मग तुमचं लग्न चर्चमध्ये लागावं, समाज एकत्र यावा, याच्यासाठी तर चर्च नाही स्थापन झालं. चर्चची स्थापना वेगळी आहे. आणि त्याच्यासाठी आम्हाला देवाच्या वचनामध्ये पाहणं फार गरजेचं आहे. त्या चर्चला किती वर्ष झाली? चर्चला या 8 वर्ष. 8 वर्ष या ठिकाणामध्ये एक सुंदर प्रकारची इमारत, आणि तुम्ही लोक एकत्र येतात. इमारत या ठिकाणामध्ये लोक एकत्र आल्यावर ते चर्च बनतं. बिल्डिंग चर्च बनत नाही, लोक एकत्र आल्यावर ते चर्च. आणि देव त्याची वधू, त्याची मंडळी नेण्यासाठी येणार आहे. मग काय बिल्डिंग नेण्यासाठी येणार आहे का? बिल्डिंग स्वर्गामध्ये जाऊन काय करणार आहे? चर्च म्हणजे लोक. कधी कधी बिल्डिंग अस्तित्वात असते, पण बिल्डिंग मध्ये लोक नसतात. तुझं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर आहे, त्यात देवाचा आत्मवास करतो. चर्च म्हणजे तुम्ही आणि मी आहोत. मग चर्च रविवारी आम्ही म्हणतो चर्चला चाललो, आम्ही चर्चला नाही चाललो, चर्च बिल्डिंग मध्ये चाललंय. तुम्ही चर्च आहात आणि सगळे लोक एकत्र येतात, अख्खं चर्च भरलं जातं. मग तिथं पवित्र आत्म्याचं काम व्हायला सुरुवात होते. पवित्र आत्म्याचं काम व्हायला पाहिजे. आज एक गोष्ट आम्ही पाहणार आहोत, कशासाठी परमेश्वरानं हे सुंदर वास्तू, हे सुंदर चर्च अस्तित्वात आणलं. गेली 8 वर्ष तुम्ही या ठिकाणामध्ये जेऊरमध्ये एक सुंदर प्रकारची मंडळी अस्तित्वात आहे. पण लाभ काय झाला मंडळीला? मंडळी म्हणजे तुम्ही आणि मी लोक आहोत. मी मंडळी आहे, तुम्ही मंडळी आहात. नुसतं पाळक अस्तित्वात असला आणि लोक अस्तित्वात नसले तर पाळक काय भिंतीला सांगणार संदेश? कुणासाठी प्रार्थना करणार? भिंतीसाठी, साऊंड सिस्टमसाठी? मुळामध्ये जेव्हा लोक एकत्र येतात, बायबलमध्ये असं लिहिलं, 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्र जमतील तर मी तिथं आहे. म्हणजे आज आमच्यामध्ये कोण आहे? येशू. येशू आमच्यामध्ये. जर वचनावर तुमचा विश्वास, मग आम्ही बाहेर जरी बसलो असतो तर येशू तिथे असणार. मग आम्ही डोंगरावर गेलो तर तिथे येशू असणार. जिकडे जाऊ तिकडे येशू असणार आहे. परंतु येशू आमच्यामध्ये येण्यासाठी आम्हाला एकत्र येणं फार गरजेचं आहे. म्हणूनच त्याला एक जो शब्द आहे इब्री भाषेतला, त्याला म्हटलं इक्लिसिया. इक्लिसिया म्हणजे निवडलेले लोक एकत्र आणणं. चर्चला जो शब्द इक्लिसिया म्हणजे निवडलेल्या लोकांचं एकत्र येणं. निवडलेले लोक म्हणजे काय हो? हा तुम्हाला कळतं. कोणी सुद्धा, तुम्ही स्त्री आहेत आणि तुम्हाला स्वयंपाक चांगला कळतो. तुम्ही भात घालताना पहिल्यांदा निवडता आणि मग घालता का? तसंच घालता? कचरा, दगड, माती त्याच्यामध्ये पडली. तुम्ही इतक्या हुशार असतात. मला इकडच्या खेड्यातल्या स्त्रिया तर फार हुशार असतात. पाखडतात, भुस्सा पण काढून टाकतात. भुस्सा काढल्यावर त्याच्यातले सातू पण निवडतात. सातू म्हणजे ज्या तांदळाला अजून त्याच्यातलं ते कवच गेलेलं नसतं, ते टरफलं त्याच्यावरती असतात, ते पण बाजूला काढतात. मग तुम्ही काय करता? त्याच्यातले खडे बाजूला काढता, मग त्याचा भात बनवता. आता चर्च म्हणजे निवडलेले लोक. निवडलेले लोक म्हणजे काय? तंबाखू हे त्याच्यातला खडा आहे, व्यसन त्याच्यातला खडा आहे, वादविवाद, व्यभिचार, जारकर्म, भांडणं, अशुद्धपणा, हे सगळा भुस्सा चर्चमध्ये असेल तर चर्च कसं स्वर्गामध्ये जाणार? याचा कसा भात बनणार आहे? म्हणजे मंडळी एकत्र येताना त्यांच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे. आणि येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर आल्यावर त्यानं पहिलं काम काय केलं असेल तर सगळ्या लोकांचा बदल केला, परिवर्तन केलं. तर काय म्हणतो मी, कुणाचं कुभांडा न घेतलं असेल चौपट परत करतो. खडा काढला त्यातला. व्यभिचारी स्त्री
याकोबाच्या विहिरीवरती, बाई तुझ्या नवऱ्याला बोलून आण. तिचा व्यभिचार होता. तसंच व्यभिचारी म्हणून तिला म्हटलं नाही की चल आता तुला तारण मिळणार. तसं तारण मिळत नसतं, तसं चर्च मिळत नसतं. चर्चमध्ये जेव्हा प्रभू आम्हाला बोलवतो त्याच आमची निवड होण्यासाठी आम्हाला शुद्ध होणं गरजेचं आहे. आणि कोण शुद्ध करणार आहे? कोण शुद्ध करणार आहे? एपिस 5:26 मध्ये सांगितलं, त्यानं वचनरूपी जलस्नानाने मला शुद्ध केलेलं आहे. देवाचं वचन तुम्हाला शुद्ध करण्याचं काम करतं. कशाला तुम्ही चर्चमध्ये येता? वचन ऐकून तुमच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणामध्ये एखादा वर्ष 6 महिन्यात पाळकाची बदली करतात. कशासाठी माहिती का? आमच्या सोलापूरमध्ये असतं. सोलापूरमध्ये ते मी ज्या चर्चमध्ये, एका चर्चमध्ये मला प्रिचिंगला बोलवलं आणि ते म्हटले, पाळक साहेब जरा सांभाळून बोला. म्हटलं का? इथं 6 महिन्यात पाळकाची बदली होती. का? पाळक जर म्हणला तंबाखू खातो, बिडी पितो म्हणले की त्याची बदलीच. म्हणजे पाळक बदलतील पण स्वतःला नाही बदलणार. पाळक बदलणार का? तो बिडी विषयी बोलतो, तो सिगारेट विषयी बोलतो. त्यांना असा स्वर्ग पाहिजे ज्या स्वर्गामध्ये दारू पण मिळती, ज्या स्वर्गामध्ये बिडी पण मिळती, ज्या स्वर्गामध्ये व्यभिचार पंथल चालतो. असा पण एक स्वर्ग आहे. असा पण एक स्वर्ग आहे. आणि तिथं तुमचं तिकीट कन्फर्म होणार आहे. पण त्या स्वर्गामध्ये रडणं आणि दात खाणं आहे. तुम्हाला तो स्वर्ग वाटतो पण वास्तविक तो नरक आहे. या नरकातनं बाहेर पडण्यासाठी देवानं चर्चची स्थापना केली. चर्च एकत्र येतं, त्यास परिवर्तन घडलं जात. मंडळी म्हणून प्रभू आमच्याकडनं काय अपेक्षा करत आहे? लक्षात घ्या. मला आनंद वाटला की मी गावात प्रवेश केला, म्हटलं इथं सुद्धा चर्च आहे. ते म्हटले बरेच या ठिकाणामध्ये मंडळी आहे. का हो माहिती का? जेव्हा चर्च अस्तित्वात येतं ना, देवाचा हेतू पूर्ण होतो. कोणता हेतू? पेत्राला त्याने विचारलं, लोक मला काय म्हणून समजतात? तो म्हणतो, कोणी म्हणतं एलिया, कोणी म्हणतं यशिया, कोणी म्हणतं संदेशापैकी एक आहे. तो म्हणला लोकांचं सोड, तुम्हाला काय म्हणतो? तो म्हटला तुम्ही ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. ओळख. पेत्रानं ओळखलं, तुम्ही ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. मग येशू काय म्हटलं माहिती का? या खडकावरती मी आपली मंडळी रचेल. आणि मंडळी अस्तित्वात आल्यावर तो म्हणतो अधोलोकाच्या द्वाराचं तिच्या पुढं काही चालणार नाही. जेव्हा जेऊरला ख्रिस्ताची ओळख होईल तेव्हा अधोलोकाची दारं बंद होऊन सुखलोकाची द्वारं उघडली जातील. याच्यासाठी मंडळी अस्तित्वात आहे. याच्यासाठी चर्चची स्थापना झालेली आहे. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा चर्च हा शब्द येतो ना, मग अशी एक मी प्रार्थना ऐकली, तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशानं मला ग्रासून टाकलेला आहे. एक आवेश. कोणता आवेश? मला माहिती की प्रभूचं अस्तित्व किंवा ख्रिस्ताची पत्नी म्हणून चर्च आहे, वधू. आणि तुम्हाला माहितीये नवीन लग्न ठरल्यावर अजून लग्न व्हायचं असतं, पण मुलाला मुलगी दाखवली जाते की बाबा ही तुझी बायको आहे. बघा, त्यांचं अजून लग्न व्हायचं झाल्यावर एकमेकाचे तोंड बघत नाही, तो भाग सोडा. पण ठरायच्या आधी, लग्न ठरायच्या अगोदर ना, त्याला त्याची बायको त्या माधुरी दीक्षित पेक्षा भारी वाटते. दिवस रात्र तिच्याशी बोलत असतो. मग तो म्हणतो तुझे डोळे असे, तुझे ओठ तसे, तुझं कान तसे, तुझे नाक तसे, तुझे केस असे, तुझं अमक तसं. रात्रंदिवस ती बायको नवरा वधूशी बोलत असतो. का? तर त्याला त्याच्या वधूवरती प्रेम जडलेलं असतं. आमच्या ख्रिस्ताचं सुद्धा आमच्या बरोबर वाग्दान झालं आणि ख्रिस्ताला वाटतं त्याच्या मंडळीशी बोलावं, रात्रंदिवस बोलावं, काहीतरी तिला सांगावं, तू सुंदर आहे, तू छान आहेस दिसायला. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला माहितीये का, आज येशू या वचनाच्या द्वारे तुम्ही कसे आहात तुमच्याशी बोलत आहे. येशू बोलतो वचनाच्या द्वारे, वधूशी बोलत आहे, चर्चशी बोलत आहे. ख्रिस्ताची वधू आम्ही आहोत, ख्रिस्ताची आणि निवडलेली वधू आहोत. आणि इतका मोठा देव आमच्याशी बोलत असताना त्याचं अंतःकरण. कोणती पत्नी आहे? समजा एखाद्या नववधू म्हणण्यापेक्षा लग्न ठरलेल्या मुलीला तिचा नवरा कॉल करतो आणि ती म्हणते की मी बोलतच नाही. याचा अर्थ त्याला ती पसंत नाही. तिला पसंत आहे का? तो पसंत नाही. बरेच ख्रिस्ती लोक ते म्हणतात आम्ही चर्चला चाललो, आम्ही मंडळीची सभासद मंडळी आहोत. बोलताना ऐकताय कुठं? बसलेत घरी, कान बंद करून ठेवलेला आहे.
आणि प्रार्थना करताना काय म्हणतात माहिती का? प्रभू आज रात्री आला तर स्वर्गात घेऊन जा. ऐकायचं नाही, पण कुठं पाहिजे? त्याच्यापेक्षा डेंजर गोष्ट कोणती माहिती का? कधी वर्षभर चर्चमध्ये दिसणार नाही, मंडळीमध्ये दिसणार नाही, मेल्यावर खांद्यावरती घेऊन कब्रस्तानमध्ये नेताना त्या कब्रस्तानमध्ये जेव्हा त्याला घेऊन जातात आणि तिथं पाळकाला नाईलाजानं प्रार्थना करेल, हा आत्मा तुझ्याकडे आला, याचा स्वीकार कर. यानं कधी चर्चचा स्वीकार केला नाही, ख्रिस्त त्याचा कसा स्वीकार करेल? धन्य ते लोक जे आपले कान परमेश्वराच्या वचनाकडे लावतात, जे ख्रिस्ताचं ऐकतात. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही जर स्वर्गामध्ये जाऊ इच्छिता, मंडळी म्हणून तुम्ही जगू इच्छिता, तर देवाचं ऐकणं याला प्रथम प्राधान्य द्या. मंडळी म्हणजे देवाचं ऐकण्यासाठी एकत्र येणं. आम्हाला देवाच्या भवनामध्ये प्रभू काय बोलतो ते ऐकणं फार गरजेचं आहे. ज्याला ऐकू वाटत नाही त्याला कब्रस्तान मिळेल पण स्वर्ग मिळणार नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त मार्थेला म्हणतो, मार्थे मार्थे, तू बहुत गोष्टीची चिंता व दगदग करते, मरियेनं चांगला वाटा निवडला. आज रात्री जे तुम्ही देवाचं वचन ऐकण्यासाठी आलेला आहात, तुम्ही चांगला वाटा निवडलेला आहे. चांगला वाटा. काही लोक टीव्ही समोर बसले असतील, काही स्वयंपाकामध्ये मग्न असतील, काहींकडे पाहुणे आलेले असतील, काही लोक बिझनेस संबंधाने बोलत असतील, काही लोक आराम करत असतील. परंतु तुम्ही या सगळ्या गोष्टीचा त्याग करून देवाचं वचन ऐकत आहात. आज थोडंसं चर्च संबंधानं मी बोलणार आहे. स्तोत्र संहिता आणि त्याचा 65वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन आपण वाचणार आहोत. स्तोत्र संहिता त्याचा 65वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन. कोणाला मिळालं तर वाचा. स्तोत्र 65 आणि तुझ्या अंगणात, हा, तो धन्य तुझ्या घरातील, तुझ्या मंदिरातील पवित्र स्थानातील उत्तम लाभाने आम्ही तृप्त. पा, सगळे लोक चर्चला येऊ शकत नाही. आज तुम्ही जर बघितलं तर इथं भरपूर जागा अजून आहे बरं का, इथं बसू शकते लोक. बरं, बऱ्याच लोकांना सांगितलं पण असेल आज सभा आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असतील, मी का आलो, ते लोक का आले नाही. मला मोठा प्रश्न पडतो, का बरं आले नाही बाकीचे लोक, कुठं गेले ते लोक? याचं कारण मी तुम्हाला सांगतो. सगळेच लोक परमेश्वर त्याच्या भवनामध्ये बोलवत नाही. का बोलवत नाही? बघा, बऱ्याच वेळा लाडकी बहिणीचे पैसे किती लोकांना मिळतात? किती लाडक्या बहिणी कळू तर द्या, हात वर करा की लाडक्या बहिणी नो, हात वर करा. मी तुमचे पैसे बंद करणार नाही. आणि ज्यांचे हात खाली त्यांना नाही मिळाले. मला येतात कॉल, पाळक साहेब लाडक्या बहिणीत माझं सिलेक्शन झालं नाही, सिलेक्शन व्हावं म्हणून प्रार्थना करा. अर्ज तर सगळ्यांनी दिले पण निवडल्या थोडक्याच ना. मग सरकार सगळ्याला का निवडत नाही? पैसे द्यावे लागतात ना. तसं देव मंदिरामध्ये सुद्धा सगळ्याला बोलवत नाही, ज्यांना बोलवतो त्यांना लाभ देतो. सगळेच नाही येऊ शकत देवाच्या घरामध्ये, असं वचनामध्ये लिहिलेलं आहे. ज्यांना तू आपल्या घरामध्ये बोलवतो ते धन्य, जे परमेश्वराच्या घरात. लक्षात घ्या, तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये येता तर तुमच्या इच्छेनं तुम्ही येत नाही, तुम्हाला वाटतं म्हणून नाही तुम्ही आला, तुमच्या ख्रिस्तीपणानं तुम्हाला नाही आणलं. तुमच्या पूर्वजांनी वाडवडिलांनी तुम्हाला ख्रिस्ती कुटुंबात जन्म दिला म्हणून तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये नाही आला. परमेश्वराच्या घरामध्ये येण्यासाठी जर पूरक गोष्ट कोणती असेल किंवा कोणती गोष्ट अशी फोर्स करते की ज्यानं तुम्हाला देवाच्या घरामध्ये आणलेले, आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं, ज्यांना परमेश्वरानं या ठिकाणामध्ये बोलवलं तेच लोक परमेश्वराच्या घरामध्ये येऊ शकतात. परमेश्वरानं बोलवलं पाहिजे. हो, पाळकानं किती पण सांगितलं. आता मी बऱ्याच चर्चमध्ये जातो, गुड फ्रायडेला तर मला स्पेशल बोलवतात, या म्हणतात आमच्या चर्चला. आणि मग गेल्यावर बघतो इतकं चर्च भरलेलं असतं, बसायला जागा नाही, मंडप. आणि बघा, त्या दिवसामध्ये हे लोक आलेत म्हणून त्यांना खास स्पेशल रसना, कारण वर्षभर येत नाहीत.
आणि वर्षात एकदा येतात तर प्या रसनानं मारा. रसना प्यान मसनात जाणे वर्षभर येणार नाही. मग त्याच्यानंतर पाळकदार ड्रायव्हर सांगतो तुम्ही या तुम्ही या तुम्ही या तुम्ही या 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 म्हणेपर्यंत 25 डिसेंबर येतात. मग 25ला परत रसना पिलेली येते. कशाला? केक खायला आणि चहा प्यायला. केक खायला आणि चहा प्यायला. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, या पृथ्वी तलावर जे फंक्शनली येतात ना त्यांना प्रभू लाभ देत नाही. पण जे परमेश्वराच्या घरामध्ये देव बोलवल्यावर येतात, देव त्यांना उत्तम लाभाने तृप्त करत असतो असं शास्त्र म्हणतं. म्हणजे परमेश्वराचं घर कशासाठी कशासाठी मंदिर आहे? लाडक्या बहिणीचा लाभ फक्त थोडक्यांना मिळतो, पण परमेश्वराचं लाडकं होण्याचा लाभ देवाच्या घरामध्ये जेवढं येतात तेवढा न मिळतो. प्रियानं, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, लाडक्या बहिणीचा लाभ हा फक्त सरकारी तिजोरी भरलेली असेल तोवर मिळणार आहे. पण माझ्या घराच्या माझ्या देवाच्या मंदिराच्या लाभाविषयी सांगेल, आकाश कपाट उघडून मावणार नाहीत एवढा लाभ तुम्हाला देणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, माझं मन परमेश्वराच्या घराकडे लागलं पाहिजे. मग दावीद म्हणतो, ते मला म्हणाले परमेश्वराच्या घराकडे जाऊ तर माझ्या मनाला, म्हणजे कसं मेसेज येतो, तुम्ही लाडकी बहिणीचे फॉर्म भरले ना, त्या मेसेज येतो तिथं, लाडकी बहीण म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण म्हणून सिलेक्ट झाला. काय आनंद, 1500 रुपयाचा आनंद. दुसऱ्या महिन्यात येतो तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला, आम्ही दुःखी झालो. परंतु लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही परमेश्वराच्या घरात नित्य यायला सुरुवात करताना तिथं तुमचं सिलेक्शन झालं. हे मरेपर्यंतच्या लाभासाठी प्रियानो, मरेपर्यंतचा लाभ आहे. बरं, तो लाभ तुम्हाला तुमच्या पुरता मर्यादित नाही. बायबल सांगतं ते तुमच्या घराण्यासाठी आशीर्वादाचं कारण आहे. पिढ्यानपिढ्याचा तो लाभ आहे. म्हणून सगळं चुकलं तरी चालेल, पण देवाचं मंदिर कधी चुकता कामा नये. परमेश्वराचं घर कधी चुक. दाविदानं आपल्या जीवनामध्ये अनेक मोठी मोठी गोष्टी पाहिल्या. त्यानं काय करायचं बाकी ठेवलं नाही. आपल्या स्वप्नातली परी मिखलवरती त्याचं प्रेम जडलं. शौलानं सांगितलं 100 लोकांच्या अग्रत्वाच्या घेऊन ये, मारून टाक बलिष्ठांना, आणि त्यानं ते सुद्धा केलं. का तर मिखल मिळवण्यासाठी. राजगादीवरती बसण्याच्या अगोदर मेंढर चारताना परमेश्वरानं ज्या पद्धतीनं त्याला आशीर्वादित केलं, मेंढर चारणारा व्यक्ती राजा झाला. सगळ्यात चांगल्या गोष्टीचा अनुभव त्यानं घेतला. परंतु जेव्हा दावीद बसून विचार करतो आणि स्तोत्र लिहायला सुरुवात करतो, त्यास परमेश्वराजवळ एक वरदान मागतो. आणि तो काय म्हणतो माहितीये का? हे परमेश्वरा, मी तुझ्याकडे एक वरदान मागतो, ते हे की तुझ्या मंदिरात माझी वस्ती व्हावी, यासाठी की अहोरात्र तुझं मन रूपात राहावं. वरदान काय? ज्ञान नाही मागितलं, पैसा नाही मागितला, समृद्धी नाही मागितली. त्याला माहिती सगळ्या गोष्टी मिळवल्या. चांगली पत्नी मिळवली, देवाकडनं सामर्थ्य मिळवलं. कल्यातासारखा एवढा मोठा बलिष्ठी ज्याला हरवण्याची ताकद कोणाकडे नव्हती, प्रभूच्या सहाय्यानं मी त्याला हलवलं. मेंढर चारणारा असताना गल्याताला पाहून तो म्हटला, परमेश्वराच्या नावानं मी तुझ्यावरती चाल करून जातो. परंतु त्याला कळलं, शौर्य पराक्रम या गोष्टीपेक्षा सुद्धा मोठा कोण असेल तर देवाचं भवन. प्रियानो, देव आमच्यासाठी फार महत्वाचा आहे. तुम्ही जगामध्ये सगळ्यात मोठा पराक्रम कधी करता येता माहिती का? जेव्हा तुम्ही देवाच्या मंदिरात येता, ते सगळ्यात मोठा पराक्रम करणारे लोक आहेत. येते का लक्षात तुम्हाला? तुम्ही देवाच्या भवनात येता ना, तुम्ही सगळ्यात पराक्रमी. बघा, शास्त्रामध्ये असं लिहिलं की एका माणसानं, राजानं आपल्या मुलाचं लग्न काढलं आणि निमंत्रण पाठवली सगळ्या भारी भारी लोकांना, सगळ्या श्रीमंत लोकांना पाठवलं. या म्हणलं लग्नाला मुलाच्या. बघा, एकानं सांगितलं नाही आत्ताच लग्न झालंय, बायको आणली, मी आत्ता येऊ शकत नाही. म्हणजे बायकोला घाबरून तो चर्चमध्ये येऊ शकत नाही. पण मला तुम्हाला सांगू द्या, जे परमेश्वराच्या घरामध्ये आहेत ते सगळ्यात मोठा पराक्रम करतात. का? त्यानं परिवारापेक्षा सुद्धा देवाला महत्व दिलेलं आहे.
तुम्ही परिवारासाठी जगता. परिवार, कुटुंब, लेकरं, नातवंड. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा मृत्यू समय येतो ना, जेव्हा तुम्ही वृद्ध होता, जेव्हा तुमचं शरीर काम करत नाही, तुम्ही प्रत्येक व्यक्तीसाठी निरुपयोगी बनता. प्रत्येक व्यक्ती तुमच्या मृत्यूची वाट पाहतं. कोणाला तुम्ही नकोसं वाटत असतं, परंतु देवाच्या वचनामध्ये तुमच्या प्रत्येकासाठी एक विशेष प्रकारचं अभिवचन देऊन ठेवलेलं आहे. प्रभूनं प्रत्येक व्यक्तीला अभिवचन दिलेलं आहे. म्हणजे तुमचं तारुण्य संपलं, तुमचं सामर्थ्य संपलं तर तुमची किंमत करणारं कोणी नसतं. पण जे लोक परमेश्वराची किंमत करतात ते कालेवासारखे असतात. कालेब म्हणतो, मी 40 वर्षाचा होतो त्यास मोशे बरोबर चाललो, आज माझं वय 85 वर्ष आहे, पण अजून लढण्याची ताकद आहे. का? देवाच्या घराला महत्व देणारे लोक हे सगळ्यात मोठे पराक्रमी लोक आहेत. आम्ही पराक्रम करत आहोत. आज माझ्यामध्ये सगळ्यात मोठा पराक्रम कोणता आहे? मला विचारा, तुम्ही पराक्रम कोणता केला? माझं उत्तर एकच असेल, जेव्हापासून ख्रिस्त समजला तेव्हापासून एकदा सुद्धा देवाच्या घराला वर्ज्य केलं नाही. तारण झालेल्या दिवसापासून आत्ताच्या दिवसापर्यंत मी परमेश्वराच्या घरामध्ये आहे. म्हणून दावीद म्हणतो, राजा असताना सुद्धा तुझ्या मंदिराचा द्वारपाल मला बनव. हे महत्व आहे आमच्या जीवनामध्ये. चर्च 8 वर्ष प्रभूनं या मंडळीमध्ये तुम्हाला ठेवलं. हा प्रश्न तुमच्या समोर आहे, काय तुम्ही देवाच्या मंदिराचा निरंतरचा भाग आहात का? तुम्हाला उत्तम लाभ प्रभू देणार आहे. देवाच्या मंदिरामध्ये अनेक प्रकारचे लाभ आहेत. असं समजू नका. बऱ्याच लोकांना असं वाटतं चर्चला जाऊन काय सगळं पृथ्वी तलावरती जे काम चालतं ना ते सगळं फायद्या तोट्याचं असतं. बघा, लग्नाला सगळ्यात जास्त गर्दी जमते. का? एक लग्न असं करून दाखवा, त्याच्यात पत्रिकेतल्या नुसतं लग्न आहे, जेवण नाही. फक्त नातेवाईक, मुलाच्या जवळचे मुलीचे 100 लोकांच्या वर जर ते लग्न लावलं तर मला विचारा तुम्ही. आणि एका लग्नात असं लिहा 152 पदार्थ आहे. अख्खं गाव लोटेल हो. का तर लाभ पाहिजे ना तिथं. म्हणजे सगळ्या गोष्टी लाभाच्याच पाहिजे. आणि प्रभूला सुद्धा माहिती आहे तो कोकऱ्याचं लग्न निघालेलं आहे. बरं, आमचा कोकरा देवाचा पुत्र हा साधा सुद्धा नाही, तो राजकुमार आहे हो. राजकुमार आहे. मी असंच एका गावामध्ये राहिला होतो की आमचं औंध नावाचं गाव पुण्यामध्ये, त्या गावात राहिला होतो. आमच्या त्या गावामध्ये एका वाहण्याचं दुकान होतं आणि मग त्याच्या मुलाचं लग्न होतं. मग त्याच्या मुलाच्या लग्नाला इतकं सुंदर व्यापारी, तो भारी व्यापारी, इतकी गर्दी त्याच्या दुकानात असायची. मग कळलं आम्हाला, अरे त्यांचं शेडजीच्या मुलाचं लग्न आहे, शेडजीच्या मुलाचं लग्न आहे. सगळ्या गावात नुसती हवा ती शेडजीच्या मुलाचं लग्न आहे. आणि प्रत्येकाला वाटत होतं त्याची पत्रिका आम्हाला यावी. का माहिती का? तर मी ते ऐकलं होतं, लग्नाचं वराड विमानाने घेऊन चाललेत आणि सगळ्याला एक VIP सुटकेस देणार आहे. आता आम्ही कापडाच्या पिशव्या घेऊन फिरणारे लोक, VIP सुटकेस म्हणजे किती भारी झाली. आणि विमानानं जायचं. आम्हाला ट्रेन बसनी कोण नेत नव्हतं. मला माहिती, पूर्वीचे लग्न होते एक ट्रक आणायचे, त्याच्यात कोंबायचे 200-250 लोक आणि त्यांना घेऊन जायचे. आता विचार करा, या लग्नात एवढं सगळं भारी आणि शेडजीच्या लग्नातलं जेवण, लोक म्हटले बासुंदी, जिलेबी, आमक, हे सगळं पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटलं. मी म्हटलं, अरे त्या लग्नाला आपल्याला का निमंत्रण आहे? पण जेव्हा कोकऱ्याच्या लग्नाची बातमी कानावरती पडली, शेडजीच्या लग्नापेक्षा भारी माझ्या येशूचं लग्न आहे आणि ते निमंत्रण मंडळीला आहे हो. त्या शेडजीनी VIP बॅग आणि विमानाचा प्रवास दिला, परंतु माझ्या येशूनं जो प्रवास दिला तो म्हणतो, जेव्हा तो ढगावरती बसून येईल ते विमान नसेल, गौरवी शरीर, जे शरीर उचललं जाणार आणि जिथं त्याचा कोकरा, जिथं वर तिथं त्याच्या बरोबर असतं. किती मोठा लाभ, किती मोठा लाभ आहे. देवाच्या घरामधला हा लाभ कधी चुकू नका प्रियानो. परमेश्वराच्या सानिध्यामधला एक दिवस सुद्धा वाया घालवण्यासारखा नाही. दावीद म्हणतो, तुझ्या सानिध्यातला एक दिवस गेलेल्या सहस्त्र दिवसांपेक्षा अधिक आहे. विचार करा, देवाच्या सानिध्यातला एक दिवस गेलेल्या सहस्त्र दिवसांपेक्षा अधिक आहे. आता थोडंसं कॅल्क्युलेशन तुम्हाला मी सांगतो. नागेश, तुला किती रुपये रोज आहे? कामाला जातो
किती रुपये? 500 रुपये. 500 रुपये 500 रुपये गुणिले 1000 नाही जमणार गणित. 500 वरती 2 शून्य आणि 1000चे 3 शून्य किती झाले? 5 लाख. किती? आता देवाच्या वचनात काय सांगितलं? तुझ्या सानिध्यातला एक दिवस गेल्या सहस्र दिवसांपेक्षा, म्हणजे तुमची कमाई एक दिवसाची 500 आणि देवाच्या मंदिरात आले ती कमाई किती होती? 5 लाख. कळतंय का गणित? आणि तुम्ही सारखं एक दिवसाचा रोज कसं काय बुडवायचा, 500 कसे बुडवायचे? अरे 500 नाही, तू 5 लाख बुडवायला लागलाय. धन्य ते लोक जे देवाच्या मंदिरामध्ये येतात आणि परमेश्वर त्यांना उत्तम लाभानं भरतो. प्रियानं, ते गणित करत बसू नका, माझा एक दिवसाचा रोज बुडणार आहे. अहो देवाचे प्रिय लोक, तुम्हाला लाभ समजला ना, तुम्ही सगळं बाजू. ते मला म्हणाले परमेश्वराच्या घराकडे जाऊ, माझ्या मनाला मोठा आनंद झाला. एक गोष्ट ध्यानात ठेवा, परमेश्वराच्या घरामध्ये आनंदानं उड्या मारत यायचं. म्हणून सुंदर नामे दरवाजाजवळ पेत्र म्हणतो येशूच्या नावानं चालू लाग. लंगडा भिकारी उड्या मारत चालू लागला का? कालपर्यंत त्याच्याकडे पाय नव्हते, पण पेत्रानं त्याला येशू दाखवला. आज त्याच्याकडे पाय होते. कान देऊ नाही का? जेव्हा तुम्ही देवाच्या घराचा विषय करता, जी गोष्ट तुमच्याकडे नाही, परमेश्वराचं घर ते तुम्हाला मिळवून देतं. जे नाही ते मिळण्याचं ते ठिकाण आहे. तुमच्याकडे काय नाही तो लाभ तुम्हाला मिळणार आहे. पुष्कळ लोक आज अडचणीमध्ये, पुष्कळ लोक समस्येमध्ये, प्रश्नामध्ये, कित्येक लोक कर्जबाजारीपणामध्ये, कित्येक लोक अशांतीमध्ये, निराशेमध्ये. का हो? काही लोक असं बोलताना हुशार लोक आहेत नगरचे फार. पालक साहेब जरा प्रार्थना करणं लेकरू व्हावं. तुम्ही या ना तिकडं. नाही एवढ्या लांब कसं काय जाण, लेकरू पाहिजे. चर्च नाही मिळालं तरी चालेल, पण लेकरू पाहिजे. ती काय दुधाची पिशवी आहे, तुम्ही घरात बसायचं आणि पिशव्याला येऊन दूध टाकून जायचं का? दुधाची बाटली ती तुम्ही काही न करता तुमच्या घर. लक्षात ठेवा, इथं तसं चालत नाही. हन्ना लेकरू नव्हतं तरी देवाच्या मंदिरात रडत गेले, पण एक दिवशी परमेश्वराने तिचे अश्रू पाहिले आणि शमूएल नावाचा लाभ तिला झाला. हा लाभ आहे, नुकसान नाहीच तुमचं. ज्या लोकांना परमेश्वराचं मंदिर समजलं नाही त्यांनी नुकसान करून घेतलेलं आहे. तुम्ही एक दिवस गमावता, तुम्ही नुकसान करून घेता. पण आज जर तुम्हाला देवाच्या मंदिराचं महत्व समजलं तर त्या ठिकाणामध्ये असं म्हटलं, तो त्याच्या पवित्र स्थानामध्ये 122 स्तोत्र आणि त्याचं पहिलं वचन पण वाचा. स्तोत्र 122 आणि त्याचं पहिलं वचन. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले. तेव्हा काय झालं? आमच्याकडे उलट असतं. परमेश्वराच्या घराकडे जाऊ म्हटल्याबरोबर स्वयंपाक करायचा आहे. परमेश्वराच्या घराकडे जाऊ म्हटल्यावर शेतात जायचं आहे. परमेश्वराच्या घराकडे जाऊ म्हटल्यानंतर पाहुणे आले. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का? आमच्या ख्रिश्चन लोकांचं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, लग्न बी रविवारी धरतात हो. आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास. आधीच आईची आम्हाला आवड नसते. नाही पाळत साहेब. गेल्या रविवारी मावशीच्या मुलीचं होतं, त्याच्या आदल्या रविवारी आत्याच्या मुलाचं होतं, त्याच्या आमच्या चुलतीच्या किती नाती लावता. सगळी नाती तुम्हाला कबरेत नेणार आहे, एकच नातं तुम्हाला स्वर्गात नेणार आहे. आणि त्याच्याकडे तुमचं लक्ष लागलं पाहिजे. जेव्हा देवाच्या घराचा विषय आला पाहिजे ना, रात्री झोप नाही लागली पाहिजे. उद्या प्रभूला भेटायला जाणार आहे, उद्या परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाणार आहे. अंतःकरणामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटल्या पाहिजे. अहो दावीद रोजच्या दिवसामध्ये तो म्हणतो, रात्री मला झोप येत नाही, रात्रभर रचून पहाटे उठून माझी प्रार्थना मी तुला सादर करतो. काय त्याच्या अंतःकरणामध्ये राजा असताना सुद्धा देवाच्या घराविषयीची उत्कंठा, राजा असताना सुद्धा परमेश्वराला सादर करण्याची उत्कंठा. कान देऊ नाही का? परमेश्वराच्या घरामध्ये येताना तुम्हाला असंच येता कामा नये. आनंदानं उड्या मारत माझ्या राजाला, माझ्या वल्लभाला, माझ्या स्वामीला, माझ्या उद्धारकर्त्याला मी भेटण्यासाठी चाललेलो आहे. आणि तुमचं अंतःकरण इतकं आनंदी असलं पाहिजे का? कारण तुम्हाला कोणी व्यक्ती नव्हे तर राजा
राजांचा राजा भेटणार आहे. कोणी व्यक्ती नव्हे तर प्रभूंचा प्रभू भेटणार आहे. कोणी व्यक्ती नव्हे तर तुमचा उद्धारकर्ता तुम्हाला भेटणार आहे. उद्धारकर्त्याच्या भेटीनं तुमच्या अंतःकरणामध्ये एक प्रकारचा आनंद निर्माण होणं गरजेचं आहे. म्हणून चर्च कशासाठी अस्तित्वात आलं माहिती का तुम्हाला? देवाचा आनंद तुम्हाला प्राप्त व्हावा म्हणून चर्च अस्तित्वात आला. तुमचा आनंद निघून गेलेला आहे. बघा आता मीटिंग संपली, सगळे आता इतके खुश आहेत, आनंदी आनंद आहे. मीटिंग संपली, घरी गेलं, जे काही वादाला भांडणाला ज्या कुरबुरीला सुरुवात होणार आहे सगळा आनंद निघून जातो. मग तुम्ही विचार करता आम्हाला आनंद परत कसा प्राप्त होईल? मी तुम्हाला सांगतो, परमेश्वराच्या घरामध्ये पूर्ण आनंद आहे. देवाच्या सानिध्यामध्ये आनंद आहे. आनंद म्हणजे नेमकं काय हो? काय नाही आनंद म्हणजे? काही लोकांना आनंद नाही. आनंद होतो तरी कशानं? बघ, लोकांच्या आनंदाची व्याख्या पण वेगवेगळी. कित्येक वेळा तर काही लोकांना कोण मेल्यावर आनंद होतो. कसा आनंद? बरं झालो, ते तसेच होते, मी शापच दिला होता. काही लोकांना कुणाची नोकरी गेला तर आनंद होतो. बरं झालं, लय भाव मारत होते. कुणाला लोकांच्या घरावर जप्ती आली तरी आनंद होतो. फार रुबाब मारत होते, पैशाचा तोरा बिर. मी त्या आनंदाविषयी बोलत नाही, मी देवाकडच्या आनंदासंबंधानं बोलत आहे. प्रभूचा आनंद कशामध्ये? प्रभू का आनंद मेरा बल आहे, प्रभू का आनंद मेरा सामर्थ. देवाच्या सानिध्यामध्ये पूर्ण आनंद आहे. कुठला आनंद? देवाच्या सानिध्यामध्ये कोणता आनंद आहे माहिती का? तो आराधनेचा आनंद आहे. आराधनेचा आनंद आहे. आणि आराधनेचा आनंद करण्याचं कारण तरी काय? ऐका, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा याकोबाच्या विहिरीवरती शमरुणी स्त्रीला भेटतो त्यास एक वाक्य बोलतो, माझा पिता त्याचे स्वतःचे उपासक शोधत आहे. ऐका बरं का, जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये उपासनेसाठी एकत्र येता, आराधनेसाठी, पुन्हा मी तुम्हाला चर्च कशासाठी ते तुम्हाला सांगत आहे. चर्च मधला आनंद कोणता आहे? बऱ्याच मंडळांमध्ये लोकांना एकमेकाला भेटण्यामध्ये आनंद असतो. काही लोकांना सांगितलं ना, नाही तुम्ही या ना, ते म्हणतात नाही हो, तुमच्याकडे नाही पण आमच्या सोलापूरकडे. जर लोक कामकाजाला वर्षभर बाहेर जातात आणि 25 तारखेला सोलापुरातले सगळे लोक त्याच चर्चला येतात, सोलापुरातच येतात. मग त्यांना विचारलं ना, असं का वर्षभर बिलीवर चर्चला जातं आणि 25 नातेवाईक असतात हो? म्हणजे येशू नाही भेटला तर चालेल, नातेवाईक भेटायला पाहिजे. म्हणजे त्यांचा आनंद कुणाला भेटण्यात आहे? एकमेकाला भेटण्यामध्ये. बरं, ते नातेवाईक तर 12 महिने फुगलेले असते तो, ते तुमचं कधी चांगलं चिंतित नाहीये, ते कधी तुमच्याशी नीट बोलत नाही, धड बोलत सुद्धा नाही तुमच्यासाठी. काय त्यांना भेटण्यामध्ये आनंद आहे? पण ज्याला तुम्ही भेटता, नीट ऐका, दावीदाला परमेश्वर भेटला, परमेश्वराचं त्याचं संभाषण चालू आहे. त्याच दावीद म्हणतो, प्रभू मला माझ्या देशातनं, नातेवाईकातनं, गणगोतातनं काढलं, मला समृद्ध केलंस. पण आता एका गोष्टीचं दुःख वाटतं, एवढं सगळं श्रीमंती दिली, पण आता मी मरणार आणि माझी सगळी संपत्ती माझ्या चाकराला जाणार आहे. फार वाईट वाटतं या गोष्टीचं. प्रभू त्याला काय म्हणतो माहिती का? तू मरणार नाहीस, निसंतान म्हणून मरणार नाहीस. तुझ्या पोटी एक मी पुत्र देईल आणि त्याच्यापासून मी मोठं राष्ट्र निर्माण करेल, आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे तुझी संतती निर्माण करेल. देव भेटल्यावर आकाशातल्या ताऱ्यासारखे आशीर्वाद येतो, 1-2 आशीर्वाद देत नाही. प्रभूला भेटणं याच्यासाठी आवश्यक आहे. आणि देवाच्या मंदिरामध्ये आम्ही देवाला भेटण्यासाठी येतो. आणि देव कसा भेटणार आहे? ऐका, जो व्यक्ती परमेश्वराच्या मंदिरामध्ये आराधना करू शकत नाही त्याला देव भेटत नाही. जेव्हा तुम्ही देवाच्या मंदिरात येता ना, त्यास आराधनेतला आनंद उपभोगता आला पाहिजे. मग अशी इथं जे गात होते, गाणं गात होते, काय तुम्हाला टाइमपास करण्यासाठी नाही की आता वक्ता येणार आहे मग ह्यांनी गाणे गायचे आणि मग लोकांनी रमत गमत ठुमके मारत 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 यायचं, बसायचं, आणि तुम्ही बसला की मग मी प्रीचिंग करायचं आणि प्रीचिंग झाल्यावरती मी प्रार्थना करायची आणि तुम्ही घरी जायचं. त्याच्यासाठी नाही मी आता बोलतोय. हे बोलत असताना त्याच्या अगोदर आराधना करताना देव उपस्थित असतो.
तो आनंद तुमच्यामध्ये असला पाहिजे. बऱ्याच वेळा चर्चमध्ये लोक येताना त्यांच्यात भावना काय असते, आता गाणे बरेच लोक नाही, आराधना लय वेळ चालते ना, आपण थोडस लेट जाऊ गाणे संपल्यावर. आणि ते दाखवतात आम्ही फार धार्मिक आहे. पाळक साहेब खूप छान बोलतात. छान बोलतात तर मी तुम्हाला सांगितलं होतं की देवाच्या सानिध्यातला आनंद उपभोगा. मग का तुम्ही आराधना करू शकला नाही? अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, पृथ्वी तलावर आहात तोपर्यंत पाळक आहे. वचन सांगेल स्वर्गात गेल्यावर तर तुम्हाला निरंतर आराधना करायची. मग इथं आनंद करतात नाही, स्वर्गात काय? अहो इथं फक्त तुम्हाला 1 तास आराधना आहे, स्वर्गात तर 24 तास आराधना आहे. मग इथं प्रॅक्टिस केली पाहिजे ना आनंदाची. बरं, मला कधी कधी नवल वाटतं, सिनेमाचे गाणे लावल्यावर 4-4 तास संपत नाही. आणि बघा तुम्ही, लग्नातल्या बँडवर ठुमके धरून म्हातारे नाचतात, तरुणही नाचतात, पण देवाच्या घरामधला आनंद व्यक्त करताना तुमचे गुडघे धरतात, कमरी धरतात, तुमचे हातपाय सगळं काही लटलट कापतं, तुम्हाला आनंद उपभोगता येत नाही. धन्य ते लोक जे देवाच्या सानिध्यामध्ये, दावीद म्हणतो मी नाचेल आणि अधिकच नाचेल. तो आनंद आहे त्याच्या जीवनातला. देवाचे प्रिय लोक, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आनंद उपभोगा. परमेश्वर इथं आनंदित करतो तुम्हाला. तुमच्या हृदयामध्ये देवची भावना निर्माण करतो. प्रभूला भेटल्याचे चिन्ह म्हणून तुमच्यामध्ये आनंद असतो. प्रभूला भेटायचं चिन्ह. जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुम्ही भेटता, तुम्ही खास तयार होऊन जाता, खास तयारीने जाता. कोणतरी व्यक्ती तुम्हाला भेटणार आहे आणि त्या भेटीसाठी तुमचं अंतःकरण तुम्ही विशेष प्रकारे तयार करता. मग तुम्हाला कळत नाही का, देवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला देव भेटणार आहे आणि प्रभूला भेटण्यासाठी तुमच्या अंतःकरणामध्ये काय तयारी तुम्ही केलेली आहे, काय त्याला देण्यासाठी घेऊन आलेला आहात. आनंद आहे. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा जन्माला येण्याचा समय ज्ञानी लोकांनी पाहिला, आकाशातला तारा त्यांनी पाहिला आणि ताऱ्याच्या दिशेनं ते निघाले. परंतु येताना ते तसेच प्रभूला भेटायला आले नाही. असं लिहिलं, त्याने आपल्या थैल्या घेतल्या, त्या थैल्यामध्ये सोनं, ऊद आणि गंधरस दिला. सोनं, ऊद आणि गंधरस घेतला होता. जेव्हा राजाला त्यानं पाहिलं, येशूला त्यानं पाहिलं, आपल्या थैल्या उघडल्या. हे प्रभूला भेटल्याचं चिन्ह आहे. आनंद झाल्यावर अंतःकरण उघडलं जातं, तोंड उघडलं जातं, तुमचं हृदय खुलं केलं जातं. का? आनंदामध्ये ती गोष्ट आहे प्रियानो. म्हणून देवाच्या सानिध्यामध्ये आनंद आहे. कोणता आनंद? तुम्ही मोकळे होता. मला आठवतं, जेव्हा 12वीला मी असताना एक चर्चमध्ये आम्ही जायचो. त्या चर्चमध्ये गाईच्या गोठ्यातलं ते चर्च असायचं की वर्षभर म्हणजे आठवड्यातले 6 दिवस तिथं गाई म्हशी बांधत होते, जनावरं बांधायचे. शनिवारी मग आम्ही जायचो रात्री आणि ते म्हशी काढायचे आणि रविवारी सकाळी 6 वाजता आम्ही चर्चचे युथ तिकडे जाणार आणि मग तो सगळा गोठा धुवून घेणार. का तर तिथं चर्च घ्यायचंय. स्वच्छ धुणार आणि सगळं शेण बिन सगळं काढणार, पाण्यानं सगळं धुवून पुसून ते गोठा आम्ही चर्चसाठी तयार करायचो. ती आमची तळमळ असायची. मग गोठ्यामधलं चर्च पण आम्ही उपवास धरून, रविवारचा आमचा स्पेशल उपवास असायचा की नाही, लोक इथं आल्यावर त्यांना देवाच्या घरातला आनंद मिळावा, प्रभूनं त्यांच्या जीवनामध्ये काम करावं, इतकी तळमळ असायची. आम्ही कधी म्हटलं नाही की हा गाईचा गोठा आहे, इथं कसं काय आराधना करायची, खिडक्या लहान आणि मग जनावरच असल्या कारणानं त्याच्यामध्ये काय सुविधा असणार आहे. फॅन सुद्धा नसायचे. इतक्या रखरखीत उन्हात ते चर्च भरायचं. 2 वाजेपर्यंत चर्च चालायचं. पण आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून ते सगळी स्वच्छता त्याच्यामध्ये मग्न असायचो. पण आम्ही प्रार्थना करायचो की देवा इथं लोकांना, बरं लोक किती असणार आहे, 15 ते 20 लोक चर्चमध्ये एकत्र यायचे. त्याच्यातले पण कधीतरी कमी व्हायचे. पण आम्हाला वाटत होतं की प्रभूने इथं काम करावं. आम्हाला माहिती होतं की देव इथं आहे. बरं, आता 15-20 लोकांचं त्या गावातलं चर्च, त्या गावामध्ये ख्रिस्ती परिवार पण जास्त नव्हते जिथं आम्ही राहत होतो. नेमके थोडके लोक त्या ठिकाणात असायचे. मग कुणाला तरी कळलं तिथं की या भागात चर्च चालू आहे. आणि एक स्त्री, ती पॅरालिसिस झालेला होता. तिला, ती ख्रिश्चन नव्हती, पण तिला सांगितलं की इथं एक चर्च आहे, ते रानातलं चर्च आहे, गाईच्या गोठ्यामध्ये ते चर्च चालतं, की तिथं प्रार्थना केल्यावर बरं होतं असं आम्ही ऐकलं. बरं, किती लोक? 15 ते 20 लोक आम्ही. मग ती बाई त्या दिवशी ते प्रार्थनेसाठी आली. तिला 2-3 धरून चर्चमध्ये आणून बसवलं. मग आम्ही गाणारे फक्त आम्ही 3 जण, वाजवणारे पण आम्हीच, गाणारे पण आम्ही. गाणे गात गात उभं राहिलो, नाचायला लागलो, उड्या मारायला लागलो. चर्च चालू आहे आणि मग थोड्या वेळाने उभं राहा म्हटल्यावर सगळे उभे राहिले. ती बाई पण उभी राहिली
आम्ही टाळ्या वाजवलो, ती टाळ्या वाजवली. आम्ही नाचायला लागलो, ती नाचायला लागली. त्यानंतर त्या बाईच्या लक्षात पण आले की मला पॅरालिसिस झालेला आहे. आणि ती आराधना करता करता प्रभूनं असं काम तिच्या शरीरामध्ये केलं की तिचा पॅरालिसिस तिथंच बरा झाला. का तर देवाच्या घरामध्ये आनंद आहे हो, जे नाही ते तर तुम्हाला मिळतं. हा आनंद उपभोगता आला पाहिजे ना. कधी येणार असं लिहिलंय, सुंदर नामे दरवाजाचा लंगडा भिकारी उड्या मारत देवाच्या मंदिरामध्ये गेला. जेऊर मधलं चर्च असं बनलं पाहिजे ना, इथले लोक उड्या मारत देवाच्या घरामध्ये आले पाहिजे. याच्यासाठी मंडळीची स्थापना. लोकांच्या जीवनातला आनंद मंडळीने निर्माण करायचा आहे. मंडळी नुसतं घाबरत घाबरत चर्चमध्ये येऊन बसण्यासाठी नाहीये. मी बिल्डिंग विषयी बोलतच नाही हो. बिल्डिंग तुम्हाला उन्हाचं संरक्षण मिळावं, वाऱ्यापासून तुमचा बचाव व्हावा, पावसापासून तुमचा बचाव व्हावा म्हणून. बाहेर लक्षात ठेवा, बिल्डिंग अग्नीला कधी आवरू शकत नाही. चर्च हे अग्नी आणणारं ठिकाण आहे. म्हणून 120 लोक माडीवरती होते ना, पवित्र आत्म्याचा अग्नी तिथं उतरून आला. जेऊरमध्ये हे मंडळी अग्नी उतरून आणणारी मंडळी असली पाहिजे. अग्नी उतरून आणा. रस्त्यावरती जाणाऱ्या लोकांना जाणवलं पाहिजे हे ठिकाण लोकांना आनंद देणारं ठिकाण आहे. जो व्यक्ती आतमध्ये पाऊल टाकेल, प्रभूनं त्याच्या जीवनामध्ये बदल केला पाहिजे, त्याच्या परिस्थितीमध्ये बदल केला पाहिजे. त्याचं फेल्युअर हे नाव. मला एक गाणं नगरमध्ये आल्यावर त्यांच्या चर्चमध्येच ते गाणं होतं, काही ते पागल मुझे काय अब बन गया मैं, विजय काहीतरी नाव होतं गाण्याचं. आम्ही ते बसवलं पण चर्चमध्ये, पण आता प्रिचिंग करताना फक्त वचनच आठवतं, गाणं नाही आवडत. पौलाचं गाणं ते होते, कहते ते कपटी मुझे भागते ते मुझसे दूर, परंतु आता येशूने मला निवडलं आणि मी आता पाऊलच बनलो. मला याकूब म्हणून फसवा बनत होता, पण आता मी फसव्या नाही, आता मी विजयी आहे. हे इतिहास मंडळीचा असला पाहिजे. जेव्हा लोक तुमच्याकडे पाहतील, तुमच्याकडे पाहताना म्हणतील, अरे एक काळी हे लोक गरीब होते, दरिद्री होते, आजारानं जर्जर होते, पण जसं हे जातात कुठं गेल्याने यांची परिस्थिती बदलली, तेव्हा कळलं पाहिजे जेऊरमध्ये एक असं ठिकाण आहे ज्या ठिकाणामध्ये आनंद मिळतो, ज्या ठिकाणामध्ये मंडळी आनंद वाटणारी मंडळी असते हो. आनंदाचं वाटप मंडळीने केलं पाहिजे. म्हणून इथं म्हटलं परमेश्वराच्या घराकडे वाचा बरोबर वचन. स्तोत्र 112:1 परमेश्वराच्या घराकडे. 122:1 हा. तेव्हा मला काय झाला? केव्हा नाही पण तिथं ते नुसतं तेवढं नका वाचू. ते मला काय म्हणाले हो? आपण कोण म्हणाले? आमचे हे ते म्हणजे. पण आता प्रॉब्लेम काय, ह्या जास्त आहे हे कमी आहेत. कारण हे म्हणतच नाही ना. ते तू जाऊन ये, येताना प्रसाद घेऊन ये, तू जाऊन ये. पण लक्षात ठेवा, इथं काय नियम आहे माहिती का? मुलानं द्राक्ष खाल्ले तर बापाचे दात. इथं बायको आली म्हणून नवरा स्वर्गात जाईल असं नाही. म्हणून तर त्यानं सांगितलं, दोघ जण पलंगावरती निजले तर एकच कोण? जी म्हटली ना, तू यायचं तर ये, नाही तर मर मी चालले देवाच्या घराकडं. लक्षात ठेवा, तुमचा पती येतो नाही येतो विचार करू नका. अहो तो कबरेपर्यंत आहे. कबरेच्या पुढच्या जीवनाचा विचार तुम्हाला करायचा आहे, त्याच्या पलीकडच्या जीवनाचा विचार करायचा आहे. म्हणून देवाच्या घरामध्ये जसं म्हटलं लग्न झालं, तो म्हटलं हे लायकीचे लोक नाहीत. लुळे लंगडे पांगळे घेऊन या. आणि सगळे रस्त्यावरचे भिकारी लुळे लंगडे त्या कोकऱ्याच्या आणि त्या राजाच्या मुलाच्या लग्नात आनंद देऊ नाही का? आनंद कोणता आहे? परिवारातला आनंद नाही, नवरा मिळाला याचा आनंद नाही. सगळे जगात उपरे आणि प्रवासी आहेत. काय प्रॉब्लेम झाला माहिती का लोटाच्या बायकोचा? लोट फार हुशार होता. परमेश्वर त्याला म्हटलं की आता सदोम गोमोराचा नाश करणार आहे. तर म्हटलं काय करू प्रभू? तुझ्या चुलत्यानं, तुझ्या अंकलनं मला सांगितलं की माझा पुतण्या आहे, त्याची आठवण कर, त्याच्या परिवाराला वाचव. त्याच तो म्हटला, त्यांना जाऊन सांग, दूताला पाठवलं, जीव घेऊन पळायचं, कोणी मागं वळून बघायचं नाही. लोट जीव घेऊन पळायला लागला. बायकोचकडे नाही बघितलं येते का नाही, ते पळाले आणि त्या मागं राहिलं.
आणि त्या मागं राहून सारखं म्हणतं ती वरणाचं पातेलं तसंच राहिलं, अंड शिजवलं तसंच राहिलं, शेजारणीला साडी दिली तिची घेऊन राहायची तशीच राहिली, सगळं तिचं लक्ष. आणि ती मागं वळाल्याबरोबर मिठाचा काम. आम्ही मागं वळून बघायचं नाही, आम्ही धावताना फक्त आपला जीव घेऊन पळायचे. प्रिया, या पृथ्वी तलावर तुम्हाला आनंद देवाच्या घरामध्ये धावण्यात आहे. कोण येऊ अथवा न येऊ. यहोशुवा म्हणतो मी आणि माझं घरानं प्राधान्य घराण्यानं परमेश्वराची सेवा करावी, देवाच्या घरामध्ये असावी. पण तू तरी सुद्धा तुम्हाला ती गोष्ट बोलता आली पाहिजे. एकमेकाला उत्तेजन द्या. एकमेकाशी बोलताना चला आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ म्हणा. ती भावना ठेवू नका. ते आले नाहीत, ते का आले नाहीत. मी म्हणतो तुमच्या बोलण्यात एक ताकद आहे बरं का. आणि स्त्रियांनो, आता तुम्ही एवढ्या आहेत ना, इकडची संख्या थोडी कमी आहे. हे तुमच्यासाठी चॅलेंज आहे. तुम्ही नाही हो आमचा नवरा ऐकत नाही. आणि कोणाच्या लग्नाला आहेर द्यायचं असेल माहेरचं ना, तर तुमच्या नवऱ्याला ज्या बुक्क्या घालता तुम्ही ना, हे द्यायलाच पाहिजे. माझं नाकच जाईल, माझं आमकच होईल, माझा कानच जाईल. तेव्हा जेवढं ठासून बोलतं ना, देवाच्या घरात तेवढं ठासून बोललं पाहिजे. आणि मी खंडन करतो त्या गोष्टीचं. बरेच लोक साहेब मी खूप प्रार्थनेत आहे नवरा चर्चला यावं म्हणून मी त्याचं तोंड बघतो. खरंच काहीचं बोलणं खरं आहे. तसं असतं. ज्या शलमोनाला देवानं 3दा दर्शन दिलं, त्या शलमोनानं 1000 बायका केल्यावर त्या बायकांनी त्याला मूर्तीपूजा करायला लावली. आणि शलमोनानं मूर्तीपूजा केली दर्शन घेऊन सुद्धा. ज्या आदामाला देवानं घडवलं, बागेत ठेवलं आणि त्याला सांगितलं ही तुझी सहकारणी, हे तुझ्या हाडातला हाड मांसातलं मांस, ज्याला निर्माण केलं त्याला सांगितलं सगळ्या झाडाची फळं खा, मधल्या झाडाचं फळ खाऊ नको. पण सिस्टरनी फळ नेऊन दिल्यावर गप्पा गप्पा खाल्लं की त्याने. मग कुठल्या वेळेसवर तुम्ही सांगता तुमचा नवरा ऐकत नाही. कोणत्या वेळेस? बायबल तर तसं सांगतच नाही ना. बायबल स्पष्ट सांगतं हवेनं फळ खायला घातलं. लाडगोडी लावा ना जरा देवाच्या घराविषयी. तुमचं सिरियल तुम्ही रंगून रंगून सांगल्यावर तो ड्युटीवरून थकून आला, काय झालं माझं मिस झालं. त्याच्यात तुम्ही रंगून रंगून सांगता. एक उपदेश रंगवून सांगा. तुमचा नवरा देवाच्या घरामध्ये नक्कीच असणार आहे. देवाच्या आनंद असणार. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांग, तुमच्या घरात शांती टिकून राहण्यासाठी, आनंद निर्माण टिकून राहण्यासाठी तुमच्या पतीला, तुमच्या लेकरांना देवाच्या घराशिवाय दुसरी कोणतीच जागा नाहीये. कोणतीच जागा नाही. एकदा देवाच्या घरात ते आले, देवाचं वचन ते ऐकले. वचन ऐकल्यावर त्यांच्यामध्ये बदल होणार. मी स्वतः अनुभवलंय. स्वतः मी अनुभवलेलं. काही लोकांना जगामध्ये कोणती पावर बदलू शकत नाही. पोलीस सुद्धा बदलू शकत नाही. मारहाण बदलू शकत नाही. कोणती दडपशाही बदलू शकत नाही. कोणता व्यक्ती पैसा त्याला बदलू शकत नाही. पण 100% तुम्हाला सांगतो देवाचं वचन त्याला 100% बदलू शकतं. म्हणून त्याला देवाच्या घरामध्ये आणा. त्याचा आनंद तुम्हाला तुमच्या घरामध्ये तो आनंद येणार आहे. घरामध्ये आनंद येणार आहे. का? जेव्हा जितका वेळ तुम्ही देवाच्या घरामध्ये तुमचा पती, तुमची लेकरं देतील, जितका वेळ तुम्ही देतील. असं लिहिलंय शास्त्रामध्ये. परमेश्वर योसेफा बरोबर होता म्हणून बंदी शाळेमध्ये असताना सुद्धा देवानं त्याला यश दिलं. आता विचार करा, योसेफा बरोबर देव होता म्हणून तो यशस्वी झाला. तुमच्या पती बरोबर, तुमच्या लेकरांबरोबर देव असला तर या जगामध्ये पराजित करण्याची ताकद कोणाकडे नसणार आहे. कधीच फेल असणार नाहीत. म्हणून तो आनंद मंडळी कशासाठी? आनंद वाटण्यासाठी. चर्च आनंद वाटण्यासाठी. प्रियानो, कोणता आनंद? तुमची लेकरं पास व्हायला पाहिजे. शेवटी आम्ही काय करतो, आज सकाळी मला एवढे मेसेज आले, व्हॉट्सअप उघडाव का नाही असं वाटलं. फळत साहेब आज रिझल्ट लागणार आहे, माझं पोरग पास व्हावं, पेपर अवघड गेले पास व्हावं, पेपर अवघड गेले पास व्हावं. अहो असं पास मी प्रार्थना केल्यावर मग बोर्डाच्या परीक्षाच कशाला घ्यायच्या? आणि पोरांना तरी कशाला परीक्षेला पाठवतो? मी बसतो तिथं सकाळपासून. तुम्ही ते नेटला लाईन लावण्यापेक्षा इथं व्हॉट्सअपवर लाईन लावा, माझ्या पोरासाठी प्रार्थना करा, माझ्या पोरासाठी प्रार्थना करा. तशानं यशस्वी होणार नाही. तुमचं लेकरू देवाच्या घरात निरंतर येईल तर प्रभू त्याच्यामध्ये एक नवीन ज्ञान देईल. कोणी ज्ञानानं उनासेल त्यानं माझ्याकडे मागावं. परमेश्वर ज्ञानानं परिपूर्ण करणारा परमेश्वर. हा आनंद आहे. हा
परमेश्वराच्या घरातला आनंद आहे. म्हणून त्या ठिकाणामध्ये म्हटलं त्याच्या पवित्र स्थानातील लाभाने त्याला तृप्त करतो. किती वेळ आहे? किती? 10 मिनिट. बरं, एकच मुद्दा सांगून झाला, पण 10 मिनिटात मी संपवतो. मी तुम्हाला जास्त त्रास देणार नाही. एकच मुद्दा. एचकेलचं पुस्तक 47 अध्याय, पहिलं वचन. एचकेल 47:1. मंदिराच्या द्वाराकडं परत नेलं, तेव्हा पहा उंबरट्या खालून पाण्याचा झरा. आता 8 वचन. 8-9. हे पाणी पूर्व प्रदेशाकडे वाहत जातं, तेथून ही नदी समुद्रास मिळून तिचं पाणी निर्दोष होतं. पुढे 9. जाईल तेथे तेथे जीवजंतू भरलेले असतील, ते जगतील, तिच्यातील मासे विपुल होतील. जेथे जेथे पाणी जाईल. मंदिराखाली, मंदिराच्या उंबरट्या खालून निघालेली नदी. या नदीचं वैशिष्ट्य काय? तो जो मंदिराच्या उंबरट्या खालून निघणारा तो पाण्याचा झरा पुढं पुढं नदीला, डबक्याला जाऊन मिळतो, नदीला जाऊन मिळतो, समुद्राला जाऊन मिळतो. आणि जिथं जिथं हे पाणी जातं तिथं तिथं हे पाणी सगळ्यांना निरोगी करतं. कशासाठी? चर्च आहे. चर्च जिथं जिथं अस्तित्वात असतं तिथं तिथं लोक निरोगी होण्याचं काम केलं जातं. मंडळी निरोगी करते हो. मंडळीचं काम निरोगी. परमेश्वराला त्याचं सामर्थ्य या पृथ्वी तलावरती पाठवायचं आहे. त्याला दाखवायचं देव काय आहे. आमच्या देवाचं नाव काय माहिती का? यहोवा राफा. आणि यहोवा राफा म्हणजे आरोग्य देणारा देव. देव आरोग्य देतो. परमेश्वर सुटका देतो. परमेश्वर बंधनं तोडतो. चर्च जिथं अस्तित्वात आहे तिथं लोकांनी येऊन बरं व्हायला पाहिजे. का नाही बरं होत लोकांना? लोकांना चर्चच कळालं नाही. त्यांना असं वाटतं जायचं आणि त्या ठिकाणामध्ये 1 तास 2 तास आराधना करायची नाही. असं लिहिलंय. प्रेषित जेव्हा अस्तित्वात आले, 11 प्रेषित, त्यावेळेस असं म्हटलं लोकांना, त्या लोकांकडे पाहण्याची अशी प्रवृत्ती झाली. त्या लोकांनी पाहिलं की अरे हे मंदिरातनं चाललेले देवाचे संतगण आहे. शास्त्रात आम्ही आता वाचलं, एक नदी मंदिराच्या उंबरट्या खालून निघत होती. आता ती नदी तुम्ही आणि मी आहोत. प्रेषित लोक मंदिरातनं बाहेर पडल्यावर लोक म्हटले ही नदी मंदिरातनं बाहेर पडली, उंबऱ्यातनं बाहेर पडली. त्यास लोक काय म्हणायला लागले? यांची सावली तरी आमच्या आजारी लोकांवरती पडू द्या आणि यांच्या सावलीने लोक बरे होतील. ते दिवस लोकांनी तुमच्याकडनं अपेक्षा केली पाहिजे. चिऊर मधल्या चर्च मधनं लोक बाहेर पडले. बाहेर पडताना तुमच्या सावलीने लोक बाहेर बरे व्हावेत याच्यासाठी चर्च अस्तित्वात आलेले आहे. कशाला चर्च अस्तित्वात आलेलं आहे? चर्च तुम्हाला बसण्यासाठी नाही. तुम्ही पॉवर आहात, तुम्ही सामर्थ्य आहात. कशाला एकत्र आलेले? जेव्हा 2 किंवा 3 माझ्या नावावर एकत्र जमतील, मी त्यांच्यामध्ये आहेत. आणि जिथं येशू असतो ना, ऐका, प्रभू येशू ख्रिस्त काना गावामध्ये गेला, द्राक्षरस संपला, त्यानं म्हटलं दगडी रांजण रिकामी करा, ते पाण्यानं भरा. आणि येशूनं त्या दगडी रांजणामध्ये लोकांना पाणी भरायला लावलं आणि येशूनं त्या रांजणामध्ये डोकावलं. आता डोकावल्याबरोबर रांजणातल्या पाण्यानं सुद्धा बदल पाहिला. पाणी द्राक्षरस बनलं. येशू भेटल्यावर सगळ्यांचाच आकार, रूप, सगळं काही बदलतं. जर जेऊरच्या चर्चमध्ये लोकांना येशू भेटला तर ते कसे सामान्य राहतील? या मंडळीमध्ये लोकांनी बरं व्हावं, निरोगी व्हावं, याच्यासाठी मंडळीची स्थापना. चर्चमध्ये लोक बरेच व्हायला पाहिजेत. पॉवरलेस चर्च असता कामा नये. कोण व्यक्ती चर्चमध्ये आला तो बराच व्हायला पाहिजे. कशी काय बंधनं त्यांच्यामध्ये असतात? चर्चमध्ये येणाऱ्या लोकांमध्ये कशी काय बंधन आहे? जेव्हा मी पाहतो, जेव्हा पहिली मंडळी अस्तित्वात आली, पेत्राला साखळदंडाने बांधून जेलमध्ये टाकलं. मंडळी एकाग्रतेने प्रार्थना करायला लागली.
आणि मंडळी एकाग्रतेने प्रार्थना करत असताना तिकडे जमीन हादरली आणि पेत्राचे साखळदंड गळून पडले. चर्च काही साधी सुधी गोष्ट नाहीये. चर्च पॉवर आहे, सामर्थ्य आहे. तिकडं लोक प्रार्थना करताय, साखळदंड तुटलेला पेत्र आणि तिकडे येतो आणि ते लोक अवाक झाले. पेत्रा तू बाहेर कसा आला? अरे तुम्ही प्रार्थना केल्यावर जगात कोणतं जेल आहे आम्हाला बंद करू शकेल? लक्षात ठेवा, मंडळीने इतकी पॉवर, इतकं सामर्थ्य धारण केलं पाहिजे की चर्च इतकं सामर्थ्यशाली बनलं पाहिजे की चर्चच्या द्वारे लोकांची बंधनं तुटावी. कॅन्सर, एड्स आणि सर्व प्रकारचे किडनी फेल्युअर आणि हार्ट, हृदयाचे आजार, सगळे आजार बरं करण्याचं सामर्थ्य फक्त चर्च मध्ये आहे. चर्च ही साधी गोष्ट नाही. चर्च लोकांना निरोगी करतं. परमेश्वर या पृथ्वी तलावर तेव्हा त्याच्या पुत्राला का पाठवलं? येशू ख्रिस्त म्हणतो, मी या ठिकाणामध्ये कशासाठी आलो? तर सामर्थ्य प्रगट करण्यासाठी आलो. आणि तोच येशू म्हटला, मी जातो तुमच्यासाठी कैवारी आत्मा पाठवतो, पवित्र आत्मा येईल, तुमच्यावर सामर्थ्य प्राप्त होईल. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य काय? माडीवरती 120 लोक पवित्र आत्म्यानं भरले आणि तिसऱ्या अध्यायात सुंदर नामे दरवाजाजवळचा लंगडा भिकारी उड्या मारत मंदिरामध्ये गेला. या मंदिराच्या उंबरठ्या खालचं पाणी लोकांना निरोगी करतं. देवाचे प्रिय लोक, जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये येता तेव्हा तुम्ही साधारण लोक बनत नाही, तुम्ही लोकांना निरोगी करत फिरता. लोकांना निरोगी करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये. तुम्ही साधे सुधे लोक नाही. अहो, नामानाच्या घरामध्ये एक छोटीशी मुलगी नामानाच्या बायकोची सेवा करता करता ती म्हणती, माझा नामान माझा धनी, त्याची जर गाठ संदेष्टाशी पडली असती तर किती बरं झालं असतं. मग या संदेष्टाने त्याचं कोड घालवलं असतं. एक मुलगी, एक छोटीशी मुलगी नामानाच्या पत्नीला ती सांगते आणि नामानाची पत्नी नामानाला सांगते, या मुलीने सांगितलं की इस्रायलमध्ये कोणीतरी संदेष्टा आहे, त्याच्याकडे तुम्ही जा, तुमचं कोड जाईल. आणि तो तिथं येतो आणि तो तिथं आल्यावर नामान त्याला म्हणतो, इकडे जवळ येऊ नकोस, मी सांगतो त्या नदीमध्ये जाऊन डुबकी मार, नदीमध्ये डुबकी मार. नामान जातो, नदीमध्ये डुबकी मारतो. असं लिहिलं, त्याचं शरीर लहान लेकराच्या शरीरासारखं. अहो, बोलण्यात एवढी ताकद आहे. नुसतं बोलून तर बघा, देवानं तुमच्या मुखामध्ये सामर्थ्य दिलेलं आहे, म्हणून नुसतं बोलून बघा. पेत्रानं तेच केलं. जो पेत्र आदल्या दिवशी 50 दिवसापूर्वी त्यानं येशूला शिव्या शाप दिल्या, पण तो पेत्र 50 दिवसानंतर जेव्हा पवित्र आत्मा आला आणि तो पेत्र गेला आणि लंगड्या भिकाऱ्याला म्हणतो, माझ्याकडे सोनं रूप काही नाही, जे आहे तुला देतो, येशूच्या नावानं चालू लाग. तेव्हा लंगडा उड्या मारत चालला. हे सामर्थ्य चर्चमध्ये आहे. हे सामर्थ्य चर्चमध्ये आहे. निरोगी करण्याची ताकद आहे. 8 वर्ष तुम्ही या मंडळीची भागात, 8 वर्षामध्ये तुम्ही काही केलं नसेल, परंतु तुमच्यासाठी मी आता आव्हान देतो प्रियानो, तुम्ही इथून बाहेर जाताना असंच बाहेर जाऊ देऊ नका. मी असं म्हणतो की जगामध्ये जे रोग डॉक्टरला बरे करता येत नाही ते विश्वासणाऱ्याला बरे करता येतात. जोरात म्हणा प्रेज द लॉर्ड. डॉक्टरला येत नाही ते विश्वासणाऱ्याला येतं. एक छोटीशी साक्ष सांगून संपवतो. एक मुलगी, मी नेहमी ते बऱ्याच ठिकाणी ते उदाहरण सांगितलं आणि नेहमी ते मी सांगतो, का तर चर्च त्याच्यासाठी आहे. एक मुलगी, तिने मला फोन केला आणि सांगितले, पाळक साहेब प्रार्थना करा, मी प्रेग्नंट आहे आणि माझी डिलिव्हरी व्हावी म्हणून प्रार्थना करा. मी म्हटलं काय सोपी तर प्रार्थना आहे, प्रभू तिची डिलिव्हरी होऊन जाऊ दे, तिला चांगलं आरोग्य दे. आणि मग तिने मला कॉल केला, पाळक साहेब तुम्ही त्या दिवशी प्रार्थना केली, मी तुम्हाला डिलिव्हरी, पण तुम्ही माझं पूर्ण ऐकून घेतलं नाही. काय होतं की मी खूप, आता लोकांना एवढी मीठ मिरची लोणचं लावून सांगायची सवय असते ना, असं झालं तसं झालं. मी म्हणतो मुद्द्याचं बोला, कारण बरेच लोक, मी त्या दिवशी तुम्ही सगळं माझं ऐकून घेतलं नाही. अहो, डिलिव्हरीसाठी मी चालले होते, पण डॉक्टर म्हटले तुझ्या पोटात बाळ मेले आणि बाळ मरून 3 दिवस झालेले. आता ते बाळ तुकडे करून काढावं लागणार आहे, ड्रिल करावं लागतं, नाहीतर सगळं पॉयझन होऊन तू मरून जाणार आहे. तर मी त्याच्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायला लावली होती. मग म्हटलं काय झालं? 15 दिवसांनी ते मला फोन केला. अहो, मग हॉस्पिटलमध्ये नेलं. मग डॉक्टर म्हटले पहिल्यांदा एक डिलिव्हरीचं इंजेक्शन देऊ तुला, जर ते लेकरू बाहेर आलं तर ठीक आहे, नाहीतर मग आपण तुकडे करून त्याला काढू. मग त्यांनी मला इंजेक्शन दिलं आणि लेकरू बाहेर आलं. लेकरू बाहेर आल्यावर डॉक्टर आश्चर्यचकित झाले. ते म्हटले मेलं होतं बाळ आणि आता जिवंत होऊन बाहेर आलं. का बरं जर जिवंत होऊन बाहेर? ते म्हटले कसं काय? ते म्हटले मलाच आश्चर्य वाटतं की जे ड्रिल करून काढायचं होतं, आणि समजा डॉक्टरनं कुठलाच विचार न करता ड्रिल करून काढलं असतं तर लेकरू मेलं असतं. पण कोणी वाचवलं? चर्च वाचवणारं ठिकाण आहे, निरोगी करण्याचं सामर्थ्य आहे. देवाचे प्रिय लोक, तुम्ही इथं आल्यावर असं जायचं नाही. जेऊर मधली ही मंडळी साधी सुधी मंडळी नाही हो.
नगरमध्ये क्रांती घडवणारी, या परिसरामध्ये लोकांना निरोगी करणारी मंडळी असली पाहिजे. त्याच्यासाठी चर्च अस्तित्वात आहे. म्हणून तुम्हाला सांगू द्या, जाता जाता अंत करेल, 1-2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, परत कधी आलो तर भरपूर सांगेल. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, आम्ही साधे सुधे लोक नाही, तर प्रभूचं सामर्थ्य वाहणारे लोक आहोत. आम्ही असे तसे लोक नाही. मंडळी जेव्हा येतो ना, तेव्हा प्रभू मोठी अपेक्षा मंडळीकडनं पाहत असतो. मला माहिती, आज लोकांचे रिझल्ट लागले मुलांचे. आई वडिलांनी फार मोठी स्वप्न बघितली असतील, नाही का? कोणी कोणी म्हटलं असेल, नाही यावर्षी त्याला मेडिकलला घालायचं आणि 45% पडले. स्वप्न काय पाहिलं? डॉक्टर व्हायला पाहिजे. पडले किती? 45%. डॉक्टर होईल का तो? तसं देव मंडळीकडनं पाहतो, ही मंडळी निरोगी करणारी असावी. तेव्हा खूप मोठं स्वप्न या जेऊरच्या मंडळीकडनं पाहिलं. आता मंडळीने म्हटलं पाहिजे, प्रभू आम्ही तयार आहोत काम करण्यासाठी. जेव्हा तुम्ही काम कराल, पुढच्या वर्षी तुम्ही वाढदिवस कराल, तेव्हा हे सगळं भरलेलं असेल. का? कारण तुम्ही लोकांमध्ये जाल आणि लोकांना मंदिराकडे घेऊन याल, आणि हे मंदिर वैभवानं भरेल. सगळ्यांकडे साक्ष असेल. पुष्कळ लोक येऊन मला साक्ष सांगतील, पाळक साहेब तुम्ही गेला आमच्यासाठी उपदेश करून, पण त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो, दुसऱ्या दिवशी गावात गेलो, लोकांसाठी प्रार्थना केली, आणि खरंच प्रभूनं काम केलं. प्रभू खरंच काम करणार आहे, खोटं खोटं काम करत नाही. कारण आमचा देव ओरिजिनल देव आहे. हो, तो वास्तव देव आहे. आणि त्या वास्तव देवाकडे जात असताना आता चर्च म्हणून आम्ही देवाकडे प्रार्थना करू, देवा ते सामर्थ्य मला दे. आपले डोळे आपण बंद करू, आपल्या जागेवरती उभं राहूया, आपल्या मस्तक झुकूया, आपल्या माना आपण लावूया, आपण देवाच्या हातामध्ये पडूया. कोणी कोणाशी बोलू नका. आता थोडा वेळ आपण देवाशी बोलूया, थोडा वेळ परमेश्वराशी बोलूया. परमेश्वराचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. आम्ही चर्च आहोत, आम्ही मंडळी आहोत, आम्ही मंडळी आहोत. आम्ही साधे सुधे लोक नाही, आम्ही प्रभूनं निवडलेले लोक आहोत. देवानं आम्हाला यासाठी निवडलं, आमच्या मधनं काहीतरी व्हावं. या खडकावरती मी आपली मंडळी रचेल. अधोलोकाच्या द्वाराचं तिच्या पुढे काही चालणार नाही. अधोलोकाच्या द्वाराचं तिच्या पुढे काही चालणार नाही. तुम्हाला वाटतं का अधोलोकाची द्वार तुम्ही बंद करावे? आपलं मुख उघडा, देवाची स्तुती करा. आपलं मुख उघडून देवाची स्तुती करा. तो शब्द मंडळीने बोलावा, जो शब्द माडीवरचे 120 लोक एकत्र बोलत होते, तो शब्द बोला, ज्या शब्दानं त्या ठिकाणची जमीन हलून गेली. बोला तो शब्द, बोला तो शब्द. प्रभूला उंच करा. आता मंडळी, जेवढची मंडळी साधी सुधी मंडळी नाही, जेवढची मंडळी प्रभूचं सामर्थ्य प्रगट करणारी मंडळी. 8 वर्षाचं हे बाळ आता मोठं होऊ लागलेलं आहे. 8 वर्षाचं बाळ मोठं होऊ लागलेलं आहे. ओ रबा शाखा नामा सेरे बेरे 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 रिबा शाखा तोरबो सेरे बे. बंधनं तुटणार आहेत. आता निरोगी करण्याचं सामर्थ्य, मंदिराच्या उंबरठ्या खालून वाहणारी नदी निरोगी करण्याचं पाणी घेऊन चाललेली आहे. आता आज रात्री निरोगी करण्याचं पाणी व्हायला सुरुवात होणार आहे. निरोगी करण्याचं पाणी व्हायला सुरुवात होणार आहे. शरीरातले विकार, तुमच्या परिवारामधल्या असणाऱ्या समस्या, यातून सुटका मिळण्यासाठी सुरुवात होणार आहे. बोला प्रभूशी, बोला. देवाला म्हणा, प्रभू मला सुटकेची गरज आहे. तुमचा शेजारी तुमच्यासाठी निरोगी होण्याचं कारण बनणार आहे. कारण ही नदी आहे. या नदीमध्ये सगळेजण सामावून जाऊया. सगळेजण आपले हात उंच करूया. सगळेजण आपले हात उंच करूया. हात उंच करा. प्रभूला गौरव द्या, प्रभूला महिमा द्या, प्रभूला उंच करा. तुम्हाला भरणं गरजेचं आहे. पवित्र आत्म्यानं भरणं गरजेचं आहे. अभिषेकानं भरणं गरजेचं आहे. सामर्थ्यानं भरणं गरजेचं आहे. सामर्थ्य नाही तर जाणार कसं? सामर्थ्य नाही तर जाणार कसं? जेऊर बदलणार कसं? लोकांचं परिवर्तन होणार कसं? हे मंदिर भरणं गरजेचं आहे. देवाच्या सामर्थ्यानं, प्रभूच्या अभिषेकानं. हो रबा शाकानामा सेरे बेरे बेरे बेरे. हो धन्यवाद प्रभू. आपले हात उंच करा. आपले हात उंच करा. कोणी कोणाशीकडे बघू नका. तुम्हाला वाटतं का आता पवित्र आत्म्यानं तुम्ही भरावं? तुम्हाला वाटतं का निरोगी व्हावं? तुम्हाला वाटतं का तुमचं जीवन बदलावं? तुम्हाला वाटतं का पवित्र आत्म्यानं तुमचा ताबा घ्यावा? तुम्हाला वाटतं का तुम्ही नवीन बनावं? ओ थँक्यू लॉर्ड. एक गीत चालू असताना ज्याला प्रार्थना करून घ्यायची, ज्याला वाटतं की प्रभूनं मला बरं करावं, त्यानं पुढे यायचं. ज्याला वाटतं तुमच्यासाठी प्रार्थना करून घ्यावी, पटकन पुढे या. एक गीत चालू असताना. थँक्यू लॉर्ड. तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा. तू मेरा है, तू मेरा है. तू
कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू मेरा है, तू मेरा है। अब्राहम का प्रभु, कोणी कोणाकडे पाहू नका. इसहाक का प्रभु, एक नवीन अभिषेक, एक नवीन सामर्थ्य. याकूब का प्रभु, मंडळीमध्ये तू लोक बरे मेरा होतात, है, लोक बरे होतात. Thank you, Lord. अब्राहम का प्रभु, आजारी असाल परंतु आता निरोगी होऊन जाणार. इसहाक का प्रभु, तुम्ही पीडित असाल याकूब परंतु आता पीडामुक्त होऊन या ठिकाणी प्रभु, जाणार आहात. तू मेरा है, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना गौरवी सामर्थ्य ठुकराएगा, पाठवा माझ्या देवा. तू मेरा है, तू लोकांना मेरा निरोगी है, करणारी मंडळी, तू कभी शरीरातल्या विकाराची शक्ती नष्ट तू करण्यासाठी असते. कभी ना ठुकराएगा, तू या मेरा है, ते सामर्थ्य पाठव. तू मेरा है, अनेक जिसके दिवसापासून हाथ में मेरा, ज्या पिढेनं हे शरीर भरले जिसके हाथ में परंतु मेरा आता त्याचा अंत करण्याचा और समय, आने वाला कल वो त्यांना मोकळं करण्याचा समय येऊ दे माझ्या. जिसके हाथ में मेरा कल, तुझ्या कृपेची ओतरी कर, जिसके तुझ्या दयेची हाथ ओतरी कर में माझ्या. मेरा और आने वाला कल वो मेरा है। व्यर्थ चिंता आपल्या तू चिंताची कभी करू नकोस. ना छोड़ेगा, तू कभी ना सारं लक्ष प्रभूकडे लाव. ठुकराएगा, तू मेरा पवित्र आत्मा है, जो यावेळेस तुझ्या जीवनाचं नियंत्रण करू इच्छितो. तू कभी ना छोड़ेगा, तू कभी फार ना विचार करून ठुकराएगा, वारंवार निराश होतेस. तू मेरा है, अवतीभोवती पाहताना तू मेरा है, नकारात्मक गोष्टी तुला खचवून, परंतु आता देवाकडे पाहायला सुरुवात कर, जिथं प्रभू तुझ्यासाठी अलौकिक अद्भुत गोष्टी करू इच्छितो. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेव, जीवनात प्रथम स्थान प्रभूला दे आणि तो तुझा पाठीराखा सहाय्य करेल. अग्नि मुझे जला न सके, तुझ्या डोळ्यातले अश्रू प्रभूनं पाहिले, तेरा हाथ तुझं तुटलेलं अंतःकरण प्रभूनं पाहिले, आणि आता तुझी प्रार्थना देवा, नदिया मला ते मंडळीमधलं ज्याच्यासाठी चर्च अस्तित्वात आलं, मेरा हाथ जो तूने थामा है, नदिया मुझे डुबा न सके, अग्नि मुझे जला न सके, मेरा हाथ जो तूने थामा है, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी कृपा, तो ना अनुग्रह, ठुकराएगा, ज्याची तुला गरज आहे, तू मेरा है, आपल्या परिवारासाठी, आपल्या जीवनासाठी तू तुझी मेरा रगबगली, तुझी प्रार्थना, तू कभी तुला ना, वाटतं की प्रभूनं माझ्या घरात, माझ्या परिवारात, तू कभी ना ठुकराएगा, तुला वाटतं तुझे बंधनं जास्त आहे, तू परंतु मेरा बंधनं तोडणारा देव, तू बंधनं तोडणारा देव, कभी ना सुटका देणारा छोड़ेगा, देव, तू याला कभी तुझ्याकडे ना ठुकराएगा, तू मेरा Lord, I praise you, है, I praise you. Worship you, Jesus. तू मेरा तुझ्या है, दयेचा वर्षाव कर प्रभूची. तू कभी इथं अद्भुत अशा गोष्टींचा ना अनुभव छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू मेरा है, आपलं मुख उघड. रिबा शाखा तू मेरा नमासोरो, है. रिबा शाखा थोरोबो सिरिबिरी. Lord, I praise you, I worship you. आपलं मन कठीण करू नकोस. तू देवासमोर येतेस, तू मोठ्या मोठ्या गोष्टींची अपेक्षा प्रभूपासून करत आहे, परंतु तू विश्वासामध्ये स्वर्ग से कमकुवत, धरती पे तुझा
विश्वास मोठा कर, बरसे तेरी चंगाई, तुझ्या प्रार्थना वाढव. स्वर्ग से जेव्हा देवानं तुझ्याकडे पाहिलं तो भांड रिकामी भरू कसं तेरी काय? चंगाई, भांड रिकामी भरू कसं काय? धरती परंतु आता भांड भरण्यासाठी बरसे पहिल्यांदा तेरी आपलं चंगाई, अंतःकरण रिकामं कर, स्वर्ग से रिकामं कर. का तर प्रभूचं सामर्थ्य त्याच्यामध्ये यावं आणि देवाच्या देवाची मूर्ती त्याचा अनुभव घ्यावा. या औषधात तू स्पर्श करायचे. शरीरामध्ये असणाऱ्या सर्व विकारांची शक्ती नष्ट करून त्यांना बरं कर. त्यांच्या गुडघ्याची समस्या, कमरेचं दुखणं, या सगळ्यातनं त्यांना आरोग्य दे. यीशु तू औषधात तू स्पर्श कर. त्यांनाही सुटका दे. त्यांची पण बंधनं तोड. येशूच्या नावामध्ये विकाराची शक्ती नष्ट हो. या बहिणीला तुझ्या ताज्या तेलाच्या अभिषेकानं भर, तुझ्या गौरवी सामर्थ्यानं भर माझ्या देवा. यीशु तू डोक्याचं दुखणं, खांद्याचं दुखणं, या सगळ्या शक्ती शरीरातून नष्ट व्हाव्या. याही स्पर्श कर. चंगा त्यांच्या करता गुडघ्याची समस्या दूर कर. त्यांच्या परिवारातल्या यीशु तू चंगा तुझ्या स्वाधीन करतो. करता है, तुझ्या महान देची ओतणी तू जीवन देता है, त्याचं कारण तिला अनुभवायला मिळतं. जीवन काही देता मावशीला तू स्पर्श कर. हो प्रभू, यीशु कार्य घडू दे तू शरीरामध्ये, कार्य घडू दे त्यांच्या शरीरामध्ये. प्रभू, आज रात्री तुझं गौरवी सामर्थ्य पाठव, ज्याच्याद्वारे शरीर मोकळं व्हावं, सुटका मिळावी असं करता है, काही मावशी तुझ्या यीशु तू चंगा गळून पडू दे येशूच्या नावामध्ये, गळून पडू दे येशूच्या तू नावामध्ये. जीवन देता है, तू जीवन देता है, ज्या प्रकारच्या शक्तीनं त्यांचा परिवार तू यीशु ठेवला, तू ज्या प्रकारच्या शक्तीनं त्यांचं जीवन तू बंदिस्त करून टाकलं, चंगा करता है, त्याच्या समक्षतेचा तू अनुभव, चंगा त्याच्या करता सानिध्याचा अनुभव घेऊ दे माझ्या. है, यीशु तू सर्व जोखम, सर्व बंधनं गळून पडू, गळून पडू दे येशूच्या नावामध्ये, गळून पडू दे येशूच्या नावामध्ये. देता है, हो रबा शाखा, तू जीवन देता है, मोकळ हो, मोकळ हो, मोकळ हो, मोकळ हो. देवाशी समरूप हो, पवित्र आत्म्याशी समरूप हो. देता यावेळेस है, या भावाचा तेरे कोड़े खाने से मिली चंगाई, सर्वांच्या जीवनामध्ये बदल खून करत आहे. के तिच्या परिवारामध्ये बदल वसीले कर. से जे तिचे जोखड आहे ते गळून पडू दे. शिफा, या लेकराला तुझ्या स्वाधीन करून सूली पर हर घाव ने आशेनं तुझ्याकडे मेरी परंतु आता तिला सुटका दे माझ्या. कोई बीमारी पवित्र ना आत्मा छू काम कर. सके, जो पवित्र आत्मा सुटका देतो, तू चंगा ज्या आत्म्याच्या आत्म्याने करता बंधनं है, तुटली जातात, जे तू स्वर्गीय चंगा सामर्थ्य लोकांना करता बदलून है, टाकतं, ते सामर्थ्य पाठव. यीशु तू चंगा करता है, Thank you, Jesus. तू जीवन देता है, तू जीवन देता है, यीशु तू प्रभूनं जीवन तुझ्याकडे पाहिलं, देता है, तू तुझ्या चंगा अंतःकरणाला तू करता है, तू चंगा करता तुझ्या अंतःकरणातली एकच प्रार्थना आहे, देवा मला तुझं नाव म्हणायचं आहे. यीशु तू ज्याच्यासाठी मंडळीची स्थापना केली, जीवनता है, परिवार तू कुटुंब याच्या जीवन पलीकडचं जीवन तुला देता पाहिजे है. आणि प्रभूनं ते पाहिलं. तू जीवन देता प्रभूनं तुझी प्रार्थना ऐकलेली, तू म्हणते देवा तुझं सामर्थ्य माझ्यामध्ये हो. मग स्वीकार प्रभूचं सामर्थ्य, स्वीकार प्रभूचं सामर्थ्य. अशा पद्धतीने प्रभू तुला चालवेल. जिथं तू जाशील त्या ठिकाणामध्ये लोकांना जाणवेल प्रभू तुझ्या सोबत आहे, प्रभू तुझ्या संगती आहे, परमेश्वर तुझ्या बरोबर चालत आहे. पवित्र आत्मा मुश्किलों दर्द में यीशु नाम पुकारो, स्वीकार देवाच्या सारा डर निकल जाए जब आणि बोलायला सुरुवात तुझको कर. त्यागनी ते सामर्थ्य ज्याची गरज आहे आता प्रभू तुझ्यामध्ये पाठवत आहे. स्वीकार 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 पहिल्यापेक्षा जबरदस्त
चंगा करता है।